नमस्कार. जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. अखेर मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने वाल्मिक कराडला जामीन नाकारलेला आहे, फेटाळलेला आहे त्याचा जामीन अर्ज. मोकोका अंतर्गत जो गुन्हा दाखल आहे त्या अंतर्गत कारवाई होणारच असं देखील उच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे. यामुळं काय झालेलं आहे की धनंजय मुंडे हे जरा अडचणीत आलेलं आहे, जरी त्यात संसदेमध्ये फिरून आलेले आहे. एनडीएच्या अनेक नेत्यांना ते भेटले अशी बातमी आलेली आहे. कारण काय, माणिकराव कोकाटे जे क्रीडा मंत्री आहेत आणि त्यांनी दोन सदनिका मी गरीब आहे असं म्हणून ज्या शासनाच्या लाटल्या होत्या त्याच्यावर जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांच्या जामीन अर्ज फेटाळला, अटकपूर्व जामीन अर्ज आणि अटक वॉरंट काढलेला आहे. आता माणिकराव कोकाटे लीलावती रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहेत की माझं आता बरं नाही वगैरे, माझी तब्येत बिघडलेली आहे. आता या सगळ्या पार्श्वभूमीवर मुंडे यांना परत मंत्रिमंडळामध्ये प्रवेश घ्यायचा आहे म्हणून त्यांची धडपड चालू आहे. आता दुसरीकडे वाल्मिक कराड हा आता जेलमध्ये सडणार आहे असं दिसतंय. त्यामुळं धनंजय मुंडे ज्यांना सह आरोपी करा अशी मागणी केली जात आहे ती अधिक वाढण्याची शक्यता आहे. आणि दुसरीकडे मात्र धनंजय मुंडे जे राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक आहेत ते आपल्याला पुन्हा मंत्रिपद मिळावं यासाठी धडपड करत आहेत. या एकूणच संबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत. दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. तटस्थ भूमिकेतून स्वतंत्र पत्रकारिता म्हणून आपण सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून चर्चा करत असतो. हे बघा, वाल्मिक कराडला जामीन मिळेल की नाही याबद्दल अनेक तर्कवितर्क चालू होते. कारण धनंजय मुंडे यांनी भर जाहीर सभेमध्ये माझा एक मित्र अडचणीत आहे, तो आतमध्ये आहे, त्याची उणीव भासते, आता न्यायालयात काय ते ठरवेल असं म्हटलेलं होतं. आता न्यायालयाने काय ठरवलेलं आहे आज उच्च न्यायालयाच्या निकालावरून दिसून आलेलं आहे. आता वाल्मिक कराडने जो काही स्टँड घेतला होता कायदेशीर दृष्ट्या आपण पळवाटांवर जाऊन पळत पळत जाऊन काहीतरी मिळू शकू, आपल्याला जामीन मिळू शकू असं त्याला वाटत होतं, परंतु तसं काही घडलेलं नाही. 31 डिसेंबर 2024 रोजी ज्या वेळेला त्याला अटक झाली त्याच वेळेला त्याच्या विरोधात त्या क्षणी 20 गुन्हे दाखल होते. काही गुन्ह्यांमधून तो निर्दोष सुटलेला होता, परंतु काही गंभीर गुन्हे ते होते. आणि ती सगळी त्याची जी क्राईम हिस्ट्री आहे त्याच्यावर सीआयडी पोलिसांनी स्वाक्षरी घेतली होती. हे गिरासे नावाचे जे मुख्य सरकारी वकील ज्यांनी उच्च न्यायालयामध्ये किल्ला लढवला, अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनाला आणून दिलं होतं. आता 5 लाख रुपये दंड आणि म्हणजे जन्मठेपेची शिक्षा मकोका अंतर्गत होऊ शकते, हा एक भाग झाला. आता बघा की बीडच्या मकोका न्यायालयामध्ये देखील सुनावणी आहे, ती 19 डिसेंबरला आहे. ती काय आहे की आता आरोप निश्चिती म्हणजे चार्ज फिक्सिंग हे केलं जाणार आहे. आणि मग ते आरोपीचे कराड आणि सुदर्शन घोले, प्रतीक घोले, विष्णू चाटे यांच्या विरुद्धचे जे यांच्या बाजूचे जे काही वकील आहेत ते असं म्हणत आहेत की आम्हाला अजून सीडीआर मिळाला नाही, आम्हाला पुरावे नाही, आम्हाला तांत्रिक माहिती मिळाली नाही, असं तेच रडगाणं नेहमी गात आहे. आता उच्च न्यायालयाने जो फटका दिलेला आहे त्याचं निदान जर मकोका न्यायालयाने काही दखल घेतली तर ताबडतोब 19 डिसेंबरला आरोप निश्चित केले जाऊ शकतात, त्याची अधिक शक्यता आहे. ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी ऑनलाईन आपलं म्हणणं मागच्या सुनावणीच्या वेळेला विशेष न्यायालयामध्ये मांडलेलं आहे. आता एकूण जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीविषयी म्हणजे वाल्मिक कराडला जामीन नाकारणं आणि धनंजय मुंडे यांनी पुन्हा आपलं मंत्री म्हणून पुनर्वसन करण्याचा प्रयत्न, हे काय चाललेलं आहे हे थोडक्यामध्ये असं आहे की आता धनंजय मुंडे यांना आता जणू काही हे माहीत होतं की याचा आपण जर प्रयत्न केला तर वाल्मिक कराडला जामीन मिळू शकतो, परंतु तो त्यांचा फसलेला आहे, त्यांचा प्रयत्न फसलेला आहे. त्यांनी वाल्मिक कराडच्या कुटुंबाला जे काही आश्वासन दिलं होतं ते काही त्यांना त्या अर्थाने पाळता आलेलं नाही असं आपल्याला म्हणता येईल. आता वाल्मिक कराड जेलमध्ये सडणार आहे. आता वाल्मिक कराडचा माज जो आहे तो काही थांबायला मात्र तयार नाही. ज्या प्रतीक घुलेने सगळे व्हिडिओ काढले होते, लघुशंका केली होती, तो एखाद्या त्या पोलीस दादालाच दम देतोय की मी तुझ्याकडे बघून घेतोय, तुला मारतोय. आणि दुसरीकडे हे सगळं फोन वापरणं वगैरे ते सगळं सर्रासपणे सुरू आहे.
म्हणजे आता वाल्मी कराडला तो दम लागतो, मग त्याच्या छातीमध्ये साचून येतं, मग ते जे मशीन असतं त्याच्यामध्ये फोन चार्ज केले जातात, हे सगळं आहे. खायला प्यायला सगळं व्यवस्थित मिळतंय त्यांना, हे सगळं बाहेर बातमी येत असतात. अनेकांनी तसे थेट आरोप केलेले आहेत की कशा प्रकारे यांची मस्ती अजून काही थांबायला तयार नाही, आणि अतिशय गुर्मीमध्ये हे सगळे आरोपी वावरत आहेत. आता वैष्णवी देशमुख म्हणजे संतोष देशमुखांची कन्या, तिला जे संतोष देशमुख म्हणाले होते की बघ, माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर स्वतःची काळजी घे, तर त्यावेळेला वैष्णवीने संतोष देशमुख म्हणजे आपल्या पित्याला सांगितलं होतं की तुम्ही जे काही करताय ते गावाच्या भल्यासाठी करताय, त्याच्यामुळं तुम्ही निर्धास्त राहा, असं काही होणार नाही, असा तिने आशावाद व्यक्त केला होता. परंतु काळाच्या मनामध्ये वेगळंच काही होतं. त्या निर्दयी काळाने अतिशय क्रूर हत्या या नराधमांच्या हातून घडून आणली, हे महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. आता हे जे सगळं जे प्रकरण आहे हे लवकरात लवकर मिटलं पाहिजे. म्हणजे आता मनोज जरांगे पाटील असतील किंवा सर्वसामान्य नागरिक असतील, त्यांची इच्छा अशी की आता मकोका न्यायालयाने आता तारीख पे तारीख देत बसण्यापेक्षा काहीतरी ठोस म्हणजे आरोप निश्चिती करून पुढचे काहीतरी महत्वाचे निर्णय घेतले पाहिजेत, आणि यांना जास्तीत जास्त कडक शासन कसं केलं जाईल, यांना फासावर कसं लटकवलं जाईल, हे तुम्ही कधी जाहीर करता याची जास्त उत्सुकता आहे. कारण की आता 1 वर्ष होऊन गेलेलं आहे, आणि आता कॅलेंडरनुसार 9 डिसेंबरला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. त्याच्या आधी पुण्यस्मरण झालेलं आहे तिथीनुसार. हे सगळं लोकांनी ज्या प्रकारे भावना व्यक्त केलेल्या आहेत, त्या भावना सगळ्या लक्षात घेऊन आता न्यायालयीन पातळीवर संतोष देशमुख यांच्या आत्म्याला न्याय मिळण्याची, आणि तो आता वेळेवर जास्त वेळ न दवडता मिळण्याची जास्त गरज आहे. आता अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत. कुणी तयारी केलेली आहे, परळीमध्ये हत्तीवरून मिरवणूक वगैरे, त्याच्यावर सगळं ते बोलणं चालू होतं. म्हणजे काय, इकडं धनंजय मुंडे यांनी ज्या वेळेला एक स्पेस पाहिली, मग आरक्षणाची लढाई अधिक तीव्र झाली, त्यावेळेला त्यांनी स्वतःला ओबीसी नेते असं म्हणून जाहीर करून टाकलं, आणि त्याप्रमाणे ते कामाला लागले. आणि मग ते कामाला लागले असताना त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या की जात धर्म वगैरे त्याच्या पंथाच्या पलीकडं छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार वगैरे असे त्यांनी भली चौकट देण्याचा प्रयत्न केला. परंतु नगर परिषद निवडणूक असेल, याच्यामध्ये कराड समर्थकांची ती काळजी त्यांनी आवर्जून घेतली, त्यांची मदत देखील घेतली, असा आरोप दीपक देशमुख यांनी केलेला आहे. हे असं सगळं सगळं घडतंय. आता काही असो, शेवटी जाता जाता एवढंच सांगता येईल की आता विशेष मकोका न्यायालय फार वेळ घेणार नाही, आणि ताबडतोब म्हणजे अनेक सुनावण्या वगैरे त्याच्यामध्ये होतीलच. शेवटी न्यायालयीन प्रक्रिया आहे, त्याच्यामध्ये पुरावे वगैरे याची पुन्हा एकदा चर्चा केली जाईल. त्याच्यानंतर हे आरोप निश्चित येऊन काहीतरी कडक शासन सुनावलं जाईल, अशी आपण अपेक्षा धरूया. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.